हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर आणि पालकची वडी. तर त्यासाठी मी कोथिंबीर एक जोडी धुवून स्वच्छ घेतलेली आहे आणि कट करून घेतली. तसंच एक जोडी पालक स्वच्छ निवडून धुवून कट करून घेतलेला आहे. तर चला मग आता आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी ताटामध्ये मी अगोदर पालक घेतला आणि संपूर्ण कोथिंबीर घेतली. सगळी कोथिंबीर घेतल्यानंतर आपण अर्धा चमचा त्यामध्ये हळद पावडर घालून घेऊया. 2 चमचे तीळ घालून घेऊया. 2 चमचे मिरची आणि लसूणचं वाटण घालून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. अर्धा चमचा हिंग पावडर घालून घेऊया. 2 चमचे जिरे घालून घेऊया. आणि आता हे सगळं आपण एकत्रित करून घेऊया. आता आपण त्यामध्ये बसेल तेवढं बेसन घालून घेऊया. तर इथे मी सुरुवातीला 4 चमचे बेसन घालून घेतलं. चिमूटभर सोडा घालून घेतला, बेकिंग सोडा. आता त्याला पुन्हा एकत्रित करून पीठ भिजवून घेऊया. आता यामध्ये मी आणखीन 2 चमचे बेसन घालून घेतलं आणि याचा मऊसर असा पिठाचा गोळा भिजवून घेतला. पद्धतीने आपलं पीठ तयार झालं आहे. आता आपल्याला वड्या उकडून घ्यायच्या आहे. तर त्यासाठी मी एक चाळण घेतलेली आहे आणि त्या चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे, जेणेकरून आपल्या वडीचं पीठ चिकटणार नाही. आपल्याला त्या वाफेवर करून घ्यायच्या आहे. चाळणीला तेल लावून झाल्यानंतर त्यामध्ये पीठ घालून घेऊया आणि ते एकसारखं थापून घेऊया. थापण्यासाठी थोडंसं हाताला तेल लावून घेऊया, म्हणजे ते हाताला चिकटणार नाही आणि एकसारखं थापल्या जाईल. आता आपण थोडेसे तीळ घेऊया आणि तेही त्या वडीच्या पिठावर थापून घेऊया, म्हणजे ते निघणार नाहीत. आता ह्या पिठालाही आपण थोडंसं वरून तेल लावून घेऊया.
अशा पद्धतीने आपलं वडीचं पीठ तयार झालं आहे. तर आता मी गॅसवर पातेल्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण ही चाळण ठेवून देऊया आणि त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर वाफवून देऊया. 20 ते 25 मिनिट याला चांगली वाफ घेऊया. आता आपल्या कोथिंबीरीची आणि पालकची वडी तयार झाली आहे का ते पाहूया. तर मी एका चाकूच्या साहाय्याने पीठ चेक केलं तर आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. आपण आता गॅस बंद करूया आणि थोड्या वेळ तसंच झाकण ठेवून थंड होऊन देऊया. थंड झाल्यानंतर चाकूच्या मदतीनं त्याला कट करून घेऊया. आपल्या वड्या कट करून झाल्या आहेत. तर बघूया आता काढून. हे बघा किती छान उकडलेल्या आहे. आपल्या संपूर्ण वड्या आपण आता काढून एका डिशमध्ये घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अशाही वड्या खाऊ शकता उकडलेल्या, कारण ह्या पूर्णपणे तयार झाल्या आहेत. तर आपण आता याला शॅलो फ्राय करून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही संपूर्ण तळून घेतल्या तरीही चालेल, परंतु मी शॅलो फ्राय करत आहे. सगळ्या वड्या आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायच्या आहे किंवा शॅलो फ्राय करायच्या आहे. उलट सुलट करून आपण दोन्ही बाजूंनी आपल्या वड्या तळून घेऊया. आपल्या वड्या तयार झाल्या आहेत बघा. तुम्हीही अशा पद्धतीने नक्की करून पहा. खूप चविष्ट वड्या तयार होतात. अशीच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी संगीता किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.